दिवसभराच्या बातम्या या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या ऐतिहासिक दौऱ्याने। मोदींचा आजचा नागपूर दौरा महाराष्ट्राच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या 2 मार्गिकांना हिरवा सिग्नल देत मेट्रो प्रवास देखील केला। यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी आणि मेट्रोत उपस्थित सर्वसामान्यांशी संवाद साधला। तसंच खापरी मेट्रो स्टेशनवर मेट्रो फेज 2 ची कोनशिला तिचं अनावरण करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते। मेट्रोच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं। त्यानंतर मोदींनी एम्स नागपूरचं राष्ट्रार्पण केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलं। रविवारी हे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडलं। नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। एम्ससह इतर महत्त्वपूर्ण अशा 11 प्रकल्पांचं लोकार्पण आजच्या या कार्यक्रमात करण्यात आलं। महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गावर सुसाट, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। एम्स आयएम सह 11 प्रकल्पांचं लोकार्पण। उपराजधानीला भरभरून। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात पार पडलं। त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या 2 शहरांमधील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासात समृद्धी महामार्ग हा मैलाचा दगड ठरणार आहे। महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण रविवारी करण्यात आलं। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचंही भूमिपूजन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात महत्त्वपूर्ण विकास कामांची पायाभरणी देखील करण्यात आली। पंतप्रधानांनी नागपूर आणि विलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला। तसंच नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील केली। 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है। हर समस्या को सुलझाया गया है। मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है। आप कल्पना कर सकते हैं इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। तर गडकरींनी राज्यात समृद्धीसारखे आणखी 6 एक्सप्रेसवे उभारण्याचा संकल्प केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। विशेष रूप से महाराष्ट्र में हम 6 एक्सप्रेस हाईवे बना रहे हैं। एक सूरत चेन्नई है, जो सूरत से मुंबई में पूना में ट्रैफिक आता है साउथ के तरफ जाने का, अब वो मुंबई और पूना नहीं आएगा। मुंबई को प्रदूषण से मुक्ति मिलेगी। और सूरत से नासिक, नासिक से अहमदनगर
अहमदनगर से सोलापुर और सोलापुर से बेंगलोर, मंगलोर, त्रिवेंद्रम, चेन्नई, हैदराबाद पूरे दक्षिण की तरफ जाएगा। या शानदार उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं शिंदे फडणवीस सरकारनं आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारची पायाभरणीच केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। तसंच त्यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास राज्याच्या विकासाची गाडी अशीच सुसाट असेल, जणू हेच आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। अनेक वर्षांचं स्वप्न साकार झाल्याचं सांगत समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए। 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया। तर आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर आज शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्राला हे प्रकल्प मिळाले। पण याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। डबल इंजिन सरकारचा राज्याला फायदा होताना दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जबरदस्त ट्यूनिंग सुद्धा आज समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात दिसली। त्यांची ही ट्यूनिंग राज्याच्या विकासाला हातभार लावणारी ठरू शकते। ही दृश्य बोलकी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढल्याचं यातून दिसून येतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासानं एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेवला। एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर फेटा ठेवला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिश्किल वक्तव्य करत हातही जोडले। समृद्धी महामार्गाचं मोठं काम प्रत्यक्षात साकार झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप मारली। केंद्रातील इंजिन आणि राज्यातील इंजिन असं डबल इंजिन राज्याच्या विकासासाठी सुसाट सुटलंय, त्याचीच प्रचिती यावेळी आली। डबल इंजिन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है। समृद्धि महामार्ग से नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है। राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत गरजेची असते। महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत करताना केंद्र सरकार हात आखडता घेत नसल्याचं यावेळी राज्य सरकारनं सांगितलं। आपने पहले दिन हमें कहा था कि शिंदे जी, देवेंद्र जी, आप राज्य का विकास करो, जनता के हित के काम करो। केंद्र सरकार पूरी तरह आपके साथ ताकत से खड़ी है और हमें विश्वास है कि आपने रोड के लिए, रेलवे के लिए, नगर विकास के लिए लाखों करोड़ रुपया, 2 लाख करोड़ रुपया की प्रावधान भी आपने किया है। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था।
आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। समृद्धी महामार्गाची भाग्यरेषा राज्याचा उत्कर्ष करणारी ठरणार आहे। या महामार्गामुळे विकासापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांची थेट मुंबईसोबत जवळीक वाढली आहे। तर इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक राज्याच्या विकासाला गती देणारी ठरेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मोदींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आज जाहीर कौतुक केलं। डबल इंजिन सरकार वेगानं काम करत असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं। समृद्धी महामार्ग आणि इतर विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथकाला आमंत्रित करण्यात आलं होतं। या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ढोल वादनाचा मोह टाळता आला नाही। मोदींनीही ढोल वादनाचा आनंद घेतला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विकास कामांचं भरभरून कौतुक केलं। 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है, हर समस्या को सुलझाया गया है। विकास कामं वेगानं करण्याची गरज असल्याचं सांगताना नरेंद्र मोदींनी गोसेखुर्द प्रकल्पाचं उदाहरण दिलं। 35 वर्षांपूर्वी गोसेखुर्दसाठी 400 कोटींचा खर्च येणार होता, मात्र त्याला विलंब लागल्यानं तो खर्च 18,000 कोटींवर गेला। 2017 मध्ये डबल इंजिन सरकारमुळे धरणाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है। आप कल्पना कर सकते हैं, इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा। डबल इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे। याचा फायदा सामान्य नागरिकांना होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। जैसे देवेंद्र जी ने कहा, डबल इंजन सरकार, हाँ, हम लोगों ने जब सरकार बनाई, ये सर्वसामान्य लोगों की सरकार, आम लोगों की सरकार, सभी लोगों को लगता है ये हमारी सरकार है, ये लोग जो बैठे हैं ये हमारे हैं, ये आपनेपन की जो भावना निर्माण हुई है और आपका भी आशीर्वाद हमें प्राप्त है। एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर लिए काम करते रहे। राज्याच्या विकासासाठी 11 तारका उदयाला येत आहेत, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली। हे महानक्षत्र राज्याच्या विकासाला नवी दिशा, नवी ऊर्जा देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला। एकंदरीतच महानक्षत्र आणि डबल इंजिन यामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी वेगानं होईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं तर विकास कामांमध्ये कुठलं राजकारण आणायचं नसतं असं म्हटलं जातं, पण असं काही होत नाही। विकास कामांचं उद्घाटन आणि त्यावर विरोधकांची टीका हे राजकीय समीकरण गेल्या काही दिवसांमध्ये ठरलंय। समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम सुद्धा त्याला अपवाद ठरला नाही। सत्तेत असताना समृद्धी महामार्गासाठी निधी दिला होता याची आठवण विरोधकांनी दिली आणि सत्ताधाऱ्यांच्या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर त्यांनी टीकेची झोड उठवली। समृद्धीचं लोकार्पण, विरोधकांचं टीकार्पण, श्रेयावरून विरोधकांची आदळापट, उद्घाटनानंतर विरोधकांची टीकेची समृद्धी। समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणामुळे विकासाचा मार्ग सुसाट झालाय, तर दुसरीकडे विरोधकही टीकेच्या मार्गावरून सुसाट सुटलेत।
काही जण माझ्यामुळे काम झालं असा दावा करत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. हे काम मीच केलं, मी नसतं तर झालंच नसतं असं काही नसतं. कारण कोणाही एका व्यक्तीवरती जग अवलंबून नसतं. आजपर्यंत महाराष्ट्राला किती मुख्यमंत्री झाले, ह्याच्या पुढे किती होणार आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच झालं आणि याच्या पुढे याच्या आधी झालं नाही आणि याच्या नंतरही होणार नाही, असं काही नसतं. महाविकास आघाडीचं सरकार असतानाच समृद्धी महामार्गाचं मोठं काम झालं होतं याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. पण हा महामार्ग त्याच वेळेला जवळपास 200-250 किलोमीटर बनून तयार होता आणि त्याचं मी हेच सांगत होतो की तयार झालेला महामार्ग आहे तो जनतेसाठी आहे, तर जनतेला वापरायला मोकळा करून दे ना. एवढा झालेला आहे तो, पण 200-250 किलोमीटर म्हणजे काही कमी नव्हता. मुंबई पुण्यापेक्षा जास्त. ठीक आहे, आज उद्घाटनाचा मुहूर्त लागलाय, हरकत नाही, कोणाच्या का हस्ते असे ना, शेवटी हा करदात्यांचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोणी हा मी केलाय असं समजू नये. सत्तेत असताना ज्यावेळी मदतीची गरज होती त्यावेळी समृद्धी महामार्गासाठी निधी दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं, तर समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाचं आमंत्रण नसल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी खंत व्यक्त केली. मी पण 2.5 वर्ष सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही प्रकारे तिथला निधी हा कमी पडून द्यायचा नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतली. म्हणजे रस्ते विकास महामंडळाला काही व्याज द्यावं लागतं, काही इतर गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेस ज्या वेळेस प्रस्तावी त्यावेळेस ताबडतोब अर्थमंत्री म्हणून मी लक्ष दिलं. उद्धव ठाकरे साहेबांनी पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये लक्ष दिलं, हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि चांगलं आहे. खरं तर मागेच आम्ही 1 मेला उद्घाटन त्याचं करणार होतो, पण दुर्दैवाने तिथं एक ब्रिज त्याचा काहीतरी नादुरुस्त झाला. ठाकरे कुटुंबियांना आज आमंत्रण नव्हतं का लोकार्पण समृद्धीचं? नाही, ठीक आहे, आमचं मन मोठं आहे. हे सध्याचं राजकारण आहे आणि ते एका खालच्या पातळीवर चाललंय. पण आज त्या विषयावर मी जास्ती बोलणार नाही, कारण आज पंतप्रधान महोदयांकडून उद्घाटन आहे. पण ह्याच्या आधी देखील ह्या महामार्गाबद्दल मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेलो की खरं उद्घाटन कधी होणार होतं. समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. अशा वेळी विरोधकांनी फक्त टीका करण्याऐवजी या महामार्गामुळे राज्याचा होणारा विकास कसा गतिमान करता येईल या दृष्टीनेही विचार करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. मुंबई मेट्रो 3 भुयारी मार्गातून धावली आहे. भुयारी मार्गातून मेट्रो 3ची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. या चाचणीचा व्हिडिओ समोर आलाय. यात मुंबईच्या पोटातून मेट्रो सुसाट धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई मेट्रो 3 ही कुलाबा, वांद्रे, सिप्स या मार्गावर धावणार आहे. ही मेट्रो पूर्णपणे भुयारी असून त्याची लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानकं असून 5 इंटरचेंज असतील. काही महिन्यांपूर्वी सारीपूत नगर इथल्या ट्रॅकवर या मेट्रोच्या चाचणीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. वर्षभरात ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याचा अंदाज आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या घडीची एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवडमधील शाईफेक प्रकरणी 3 जणांना अटक झाली आणि या शाईफेक प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या पत्रकाराला अटक झाल्याच्या बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या बातम्यांचं खंडन केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतचे वार्ताहर गोविंद वाकडे यांना अजून अटक झालेली नाही. पोलीस या विषयामध्ये त्यांची काही भूमिका आहे का याचा तपास करत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की या विषयामध्ये पोलिसांना त्यांचं काम करू द्या. ते पुराव्यांच्या आधारेच काम करतील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना अटक झालेली नाही. शाईफेक प्रकरणात स्थानिक पत्रकाराला अटक झाल्याचं वृत्त समजतात महाराष्ट्रातल्या हजारो पत्रकारांनी, अनेक पत्रकार संघटनांनी याचा तीव्र निषेध केलेला होता. पत्रकाराला अटक केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता.
त्यामुळे राज्य सरकारने ही भूमिका घेतली का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या बातमीवर आपली नजर असेल वळत पुढच्या बातमीकडे. सत्ताधाऱ्यांना झटका आणि खडसेंना फटका अशा प्रकारची परिस्थिती जळगावात निर्माण झाली. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झालाय. एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलला अवघ्या 4 जागा मिळाल्या, तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनलनं तब्बल 16 जागांवर विजय मिळवला. एकनाथ खडसेंना दणका. भाजपच्या पॅनलचा दणदणीत विजय. मवियाच्या पॅनलला चारली धूळ. दूध संघाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपनं एकनाथ खडसेंना मात दिल्यानं कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात लढलेल्या मवियाच्या सहकार पॅनलची धुळधाण उडाली. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलनं एकतर्फी विजय मिळवला. मंदाकिनी खडसेंचा आमदार मंगेश चव्हाण यांनी 76 मतांनी पराभव केला. माजी मंत्री सतीश पाटील यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. खडसेंच्या ताब्यातील जिल्हा दूध संघ 7 वर्षांनंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडे गेलाय. तर या निवडणुकीत पैसे आणि सत्तेचा वापर करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय. अत्यंत पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करूनही या ठिकाणी काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो. चेन मार्गाने यश मिळालं पाहिजे ह्या दृष्टीनं केलेले प्रयत्न हे जळगाव जिल्ह्यातील मतदारांसमोर आहे. जळगाव जिल्हा दूध संघ राज्यात अव्वल नंबरवर यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही आश्वासनच दिलेलं आहे की हा संघ आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा संघ करू. आम्ही बी ग्रेडचं तूप 75 रुपये किलोने विकणार नाही. आम्ही आमचं तूप साताऱ्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार नाही. हे जे आम्ही आव्हान लोकांना केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं त्यांची ताकद दाखवून दिली. विधानसभा निवडणूक 2 वर्षांवर आलेली असतानाच मवियाला मोठा दणका बसलाय. त्यामुळे एकनाथ खडसे आणि मवियाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जळगाव दूध संघात एकनाथ खडसेंच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह आता मंत्र्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. यावेळी चक्क मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह उपस्थित आमदारांनी ठेका धरला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यात आली. आता दोन्ही पक्षाकडून निवडणूक आयोगात कागदपत्र सादर केल्यानंतर उद्यापासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. या युक्तिवादानंतर शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पुढे पुढच्या बातमीकडे. बातमी आहे महामोर्चा संदर्भातली. महाविकास आघाडीनं
महामोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 17 डिसेंबरला महाविकास आघाडीने महामोर्चा आयोजित केला. या महामोर्चाच्या नियोजनासाठी ठाकरे गटानं ही बैठक बोलावली आहे. मुंबईत भायखळा इथल्या राणीच्या बागेत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महामोर्चाचा मार्ग अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र डागलंय. सत्ता येत असते, सत्ता जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही अशी जोरदार टीका अजित पवारांनी केली आहे. हिमाचलमध्ये भाजपची सत्ता गेली, त्यामुळे कुणीही गाफील राहू नये असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिलाय. महत्त्वाच्या घटना राज्यामध्ये घडतायत. महापुरुषांच्या बद्दल अपशब्द वापरणं, महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणं, ते कुठलाही थांबायला तयार नाहीयेत. उद्याच्या 13 तारखेला पुणे बंदची हाक सर्व राजकीय पक्षांनी, आत्ताच्या ज्या घटना आपल्या राज्यामध्ये सातत्याने घडतायत, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार जाऊन जे नवीन सरकार आले त्यांच्या काळात, त्याबद्दल तो बंद पुकारलेला आहे. मागच्या खेपेला आपली सत्ता इथनं गेली, त्यामुळं कुणी भ्रमात अजिबात राहता कामा नये. मित्रांनो, 1% हिमाचल प्रदेशचं सरकार गेले भाजपचं. 1% फरक आहे, फक्त 1%. 1%च्या आतच आहे. 40 जागा काँग्रेसच्या आल्या, 25 जागा फक्त भाजपच्या आलेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यावर, 1% देखील त्या प्रभागामध्ये, त्या वॉर्डामध्ये निवडून येणाऱ्यांच्यामध्ये बदल घडू शकतो. हे आपल्या अनेक निवडणुकांच्या मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं. अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. उमेदवार अग्निवीर स्टेरॉइडच्या विळख्यात असल्याचं समोर आलंय. भरती प्रक्रियेत तात्पुरती ऊर्जा मिळवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला खास रिपोर्ट. अग्निवीर भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार. ताकद वाढीसाठी उमेदवारांकडून स्टेरॉइडचा वापर. ओव्हरडोसमुळे तरुण बेशुद्ध. कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार उघड. कोल्हापुरात गेल्या महिन्याभरापासून अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र या भरतीसाठी तरुण उत्तेजक द्रव्य घेत तात्पुरती ऊर्जा मिळवण्यासाठी चक्क स्टेरॉइडचा वापर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. भरती सुरू असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा खच पडलेला आढळून आला. 2 दिवसांपूर्वी स्टेरॉइडच्या ओव्हरडोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्यानं तिथल्या यंत्रणेची देखील चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे हे इंजेक्शन तरुणांजवळ कुठून येत आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय. सैन्य दलातील भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत तरुणांसमोर प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे धावण्याची क्षमता वाढवण्यासाठी तरुणांकडून चक्क स्टेरॉइडचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सैन्य भरती असो किंवा मग पोलीस भरती, या भरतीसाठी अशा प्रकारचे इंजेक्शन वापरायला मनाई आहे. मात्र स्टेरॉइडमुळे तरुणांच्या मध्ये तात्पुरती ऊर्जा वाढते. परिणामी स्पर्धेत त्यांची धावण्याची गती देखील वाढते. त्यामुळे तरुण सर्रास या इंजेक्शनचा वापर करतायत. डॉक्टरांच्या मते जादा स्टेरॉइड्स घेणं धोकादायक आहे. त्यामुळे अनेक विकार जडू शकतात. या स्टेरॉइडच्या चुकीच्या पद्धतीच्या वापरामुळे शरीरावर अतिशय चुकीचे आणि गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अगदी ॲसिडिटी, अल्सर आणि संधिवातापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक आजार या स्टेरॉइडच्या वापरामुळे होऊ शकतात. केवळ शारीरिकच नव्हे तर अनेक मानसिक दुष्परिणाम सुद्धा स्टेरॉइडमुळे आपल्याला निदर्शनास येतात. यामध्ये डिप्रेशनपासून सायकोसिसपर्यंतचे अनेक आजार आपल्याला स्टेरॉइडच्या वापरामुळे पाहावयास मिळतात. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तींनी बळी न पडता सकारात्मकतेने स्पर्धेला सामोरं जाणं खूप गरजेचं आहे. कृत्रिम ऊर्जेचा आधार घेऊन सैन्य भरतीची स्वप्न पाहणारे हे तरुण पुढे देशाच्या सीमेवर कसा लढा देणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.
राजकीय आणि प्रांतवादाचा वाईट परिणाम हा व्यवसायावर होत असतो. सीमावादाचा कोकणातल्या चिरा व्यवसायावर विपरीत परिणाम झालाय. बस सेवा बंद झाल्यानं चिरा खाणीत काम करणारे कामगार अडकून पडले. त्यामुळे कोट्यवधींचा हा व्यवसाय सध्या अडचणीत आलाय. महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावमध्ये हल्ले करण्यात आले. कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या आडमुठेपणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव वाढला. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे दोन्ही राज्यांनी सीमावर्ती भागातील एसटीच्या फेऱ्या बंद केल्या. त्याचा परिणाम कोकणातल्या चिरा खाणीवर झाला. या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बेळगाव, हुबळी, धारवाड या भागातील कामगार अडकून पडल्यानं कामावर त्याचा मोठा परिणाम झालाय. आमच्या माणसं काय येणार होते ना गावीवर ना, ते वाद झाल्यामुळं तिकडं अडकले माणसं. इथं कामावर त्यांचा परिणाम झाला आहे. म्हणजे माणसं कमी झाले. कमी माणसामुळं काम अंगावर होतो. माझा लोड पडतो ना बाकीच्या माणसावर. तेव्हा आम्ही गव्हर्नमेंटवाल्यांनी काहीतरी आमच्या शो पाणी केलं, ॲक्टिव्हिटी चालू केलं ना, तर माणसं आमची येणार की येणार. नाही तर आम्ही तरी काहीतरी कर्नाटकला जाऊ आमच्या गावी. आम्ही उदरनिर्वाहासाठी कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. ज्याला मेहनत करायची आहे, ज्याला उदरनिर्वाह करायचा आहे, त्याला कुठलाही प्रांत अप्रिय नसतो. मात्र प्रांतवाद करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सारखे नेते त्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेनं बेताल वक्तव्य करतात. त्यातून वाद निर्माण होऊन कामगारांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो. दळणवळणामुळेच इथल्या राज्यातल्या व्यापार आणि उद्योगावरती सुद्धा परिणाम झालाय. रोजगारावरती परिणाम झालाय. लवकरात लवकर दोन्ही राज्यातला सीमावाद मिटवावा आणि इथल्या कामगारांना दिलासा द्यावा, तरच इथला रोजगार जो आहे तो वृद्धिंगत होईल आणि चिराखाणीमध्ये जो काम करणारा जो कामगार आहे त्या कामगारांना मोठा दिलासा मिळेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.